नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलोय रविवार स्पेशलमध्ये, संडे स्पेशलमध्ये. या आठवड्यामध्ये भारतात किंवा जगामध्ये काय महत्त्वाचं घडलंय, चला तर पाहूया काय आहे या आठवड्यात. इंटरेस्टिंग अशा स्टोरीज किंवा न्यूज आपण म्हणूया की यामध्ये, या घडामोडीमध्ये सगळीकडून सगळ्यांचं लक्ष हे वेधून घेतलंय. चला तर त्याच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया काय झालंय. काय होतंय की जनरली आठवडाभर बऱ्याचशा घडामोडी होत राहतात. काही महत्त्वाच्या असतात, काही महत्त्वाच्या नसतात, पण त्यातल्या त्यात आपण सगळ्या गोष्टी अशा चालून चालून तुमच्यासाठी घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये बराचसा अभ्यास करायला लागतोय. डेफिनेटली काय आहे की आता पाहू, असा एक ट्रेंड आहे जनरली की इंटरनेटवरती काही वेळा बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी येतात, निगेटिव्ह गोष्टी पण येतात. पण आपण तुमच्यासाठी मुद्दाम चांगल्या घडलेल्या गोष्टी, किंवा आपण म्हणूया एक ट्रेंड जे आहेत इंटरनेटवरचे, कशामुळं लोक या आठवड्यामध्ये पूर्ण वेळ मोबाईलला खिळून बसलेत किंवा स्क्रीनवरला चिकटून बसलेत, असे ते महत्त्वाचे प्रसंग, घडामोडी, गोष्टी. एक, भारतामध्ये जगाचा पुन्हा एकदा सन्मान झालाय. कशासाठी? तर पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलाय. तुम्ही पाहिलंय रिसेंटली डेन्मार्कने दिला होता, त्यानंतर त्याच्या आधी काही काळापूर्वी आणखीन काही देशांनी दिलाय. रिसेंटली तुम्हाला डेन्मार्क, नेदरलँड्सचं उदाहरण तर माहितीच आहे की या देशांनी दिलेला आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार. तसंच यावेळी सेशल्सनी त्यांना दिलाय. आता सेशल्सनी जेव्हा त्यांना दिलेला आहे तो कशासाठी दिलाय? एक आहे गार्डियन ऑफ ब्ल्यू होरायझन, यासाठी त्यांना दिलेला आहे. हा फक्त एका व्यक्तीसाठी नाही आहे किंवा हा आणखीन कशासाठी नाही आहे, तो त्यांच्या विचारांसाठी आहे, जो समुद्र संरक्षण, पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे. हे जे नेतृत्व आहे, हे जे नेतृत्व ठरवतंय किंवा करतंय, तसं त्याचे बरेच लोक फॉलो करतात. योगा डेमध्ये तुम्ही बघितलं, योगा डेमध्ये पंतप्रधानांनी योगा केला की सगळं जग हे योगा करण्याच्या मागे लागतं. तसंच आता कदाचित हेही दिसतंय की आता जसं त्यांचं लक्ष पर्यावरणाकडे जायला लागलंय किंवा पर्यावरणाकडे सुरुवातीपासून त्यांचं लक्ष आहे, तसा थोडा हा पर्यावरणाचा दृष्टिकोन ओव्हरऑल लोकांच्या मध्ये किंवा सगळ्यांच्या मध्ये यायला लागला. आणि त्यासाठीच त्यांना सेशल्सनी गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. आणखीन एक गोष्ट, त्यांनी या आठवड्यामध्ये जगातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात जास्त जगलेलं कासव, टॉर्टाईज, त्याला भेट दिली. जवळपास 200 वर्षापूर्वीचं हे कासव आहे आणि या कासवाला माझ्या मते तरी सगळ्या घडामोडी जगामध्ये गेल्या 200 वर्षात झालेत या माहीत असणार आहे. काही ठिकाणी इंटरनेटवरती मजेशीर लोकांनी कमेंट टाकल्या आहेत. त्यातली एक कमेंट मी तुम्हाला सांगतो. दिस ब्रो नोज एव्हरीथिंग. या ब्रोला सगळंच माहिती आहे, असं एकाने टाकलेलं होतं. ते पाहिल्यावर मला आश्चर्यचकित वाटलं, पण ते खरं आहे. 200 वर्षामध्ये ज्या काय घडामोडी घडल्यात, अगदी भारत पारतंत्र्यामध्ये होता तसा आज स्वातंत्र्यामध्ये आहे, या सगळ्या घडामोडी या एका कासवानी बघितलेल्या आहेत स्वतःच्या डोळ्यांनी, म्हणलं तरी हरकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी, पहिलं वर्ल्ड वॉर, दुसरं वर्ल्ड वॉर, हे सगळं, त्या अणुयुद्ध, सगळ्या गोष्टी त्या कासवाला माहिती आहेत. आणि अशा कासवाला सुद्धा या आपल्या मोदींनी भेट दिलेली आहे. जग भारताकडं आता वेगळ्या नजरेनं बघायला सुरू केले. जगाने भारताकडं आता एक होप्स असे आणलेले आहेत. या पुरस्कारांमध्ये तर आहेतच, पण नक्की या त्यांच्या अप्रोच पर्यावरणवादी एक होप्स, जगाला आता आशा निर्माण झालेली आहे. आणि यामध्ये तरुणांसाठी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे जगात केवळ आर्थिक ताकद नव्हे तर विश्वास आणि सहकार्य आणि क्लायमेट आणि एन्व्हायरमेंट याची सुद्धा काळजी केली पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे,
अत्यंत महत्त्वाची आहे. भारतानं पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना होती यामध्ये मोठी अशी झेप घेतली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या युद्धनौका या भारत बऱ्याच वेळा स्वतः तयार करतोय आणि बऱ्याच वेळा नाही, हल्ली तो भारत स्वतःच तयार करतो म्हटलं तरी चालेल. दोन भारताच्या मोठ्या मोठ्या युद्धनौका आहेत. तशीच एक छोटीशी अशी युद्धनौका रिसेंटली भारताने पुन्हा एकदा तिचं अनावरण केलंय आणि त्या युद्धनौकेमध्ये असं आहे, अत्यंत लेटेस्ट अशी टेक्नॉलॉजी ही युद्धनौका गस्त घालते भारताच्या तिन्ही साईडला, म्हणजे संरक्षण करण्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. अरबी समुद्र आणि त्याचबरोबर बंगालचा उपसागर या दोन्ही साईडच्या समुद्रांमध्ये आणि खाली जो भाग आहे हिंद महासागरचा, त्यामध्ये सुद्धा या युद्धनौका या गस्त घालत असतात. आणि याच युद्धनौकामध्ये आणि एका स्वदेशी युद्धनौकेची भर पडली आहे. तर काय आहे की पूर्वी भारत हा संरक्षण सामग्री बऱ्यापैकी इम्पोर्ट करत होता, पण आता भारतानं बऱ्यापैकी संरक्षण सामग्री जी आहे ती स्वतः भारतामध्ये बनवायला तयार केले. काही एखाद दुसरे आणि काही महत्त्वाचे अपवाद वगळता बऱ्याचशा गोष्टी आता भारतामध्ये बनत आहेत. आत्मनिर्भर भारत ही लवकरच संकल्पना ॲटलिस्ट डिफेन्समध्ये तरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साकार होताना दिसतीये. यामुळे रोजगार वाढत आहेत, उद्योगांना चालना मिळते आणि त्याचबरोबर देश अधिक सक्षम बनतोय. याचबरोबर एक इंटरेस्टिंग अशी घडामोड आहे. तुम्हाला माहिती आहे फुटबॉलचा वर्ल्ड कप चालू आहे. 2026 मध्ये फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे. सगळ्या वर्ल्ड कप फुटबॉल खेळणाऱ्या देशांमध्ये ही उत्सुकता असते की फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजे आपल्या इथं भारतामध्ये ठराविक ठिकाणीच त्याचं आकर्षण आहे, जसं केरळ आहे किंवा पश्चिम बंगाल आहे. या ठिकाणीच फक्त याची जास्त प्रमाणामध्ये आकर्षण पाहायला मिळते. नाहीतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट एवढंच चाललेलं असतंय. क्रिकेटचा आत्ताच IPL फीवर येऊन गेला, तसाच आता हा मोठा असा फुटबॉलचा फीवर दर 4 वर्षांनी रिपीट होणारा असा वर्ल्ड कप येऊन गेलाय. केरळ, पश्चिम बंगाल, गोवा या ठिकाणी तर होतच असतं. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या अनेक शहरांमध्ये फुटबॉलचा उत्सव आहे. रोनाल्डो, मेसी यांच्या जर्सीची मागणी वाढायला लागली आहे. आणि रिसेंटली मेसी हा भारतामध्ये येऊन गेला. तुम्ही पाहिलं असेल बंगालमध्ये किती मोठा सेलिब्रेशन झालं आणि मोठ्याच्या मोठा मेस झाला तरी म्हटलं तरी चालेल. आणि हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं, पण मेसीनं सुद्धा भारत अत्यंत छान पद्धतीनं अनुभवलाय आणि त्याची ही भारताबद्दल पुन्हा फुटबॉलबद्दल अतिशय ग्रोथ वरती आहे असं त्याचं मत आहे. बरं, आता बऱ्याच जणांना फुटबॉल आजकाल नवीन पिढीमध्ये जसं क्रिकेट आणि IPL पॉप्युलर आहे तसं फुटबॉलची सुद्धा मागणी आणि फुटबॉलचं सुद्धा क्रेज वाढत चालली आहे नवीन जनरेशनमध्ये. झीमध्ये पर्टिक्युलरली बरेचसे फिफाचे गेम्स असतात, हे मुलं आवर्जून खेळतात. कम्प्युटर गेम्स जे आहेत ते फिफा वर्ल्ड कपचे काय म्हणायचं त्याला, मग ते जर गेम्स तुम्ही पाहिले तर जणू काही तुम्हाला रिअल फुटबॉल खेळतोय असा अनुभव येतोय. बरेच लोक एक्सबॉक्सवरती फुटबॉल खेळणं हे पसंत करतात. गेमिंग कन्सोल घराघरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या सिटीमध्ये आहेत आणि तिथं 2-3 मित्रमंडळी सगळे मिळून हे गेमिंग कन्सोलवरती खेळताना दिसतात. आणि जसं जसं फुटबॉल हा वाढत चाललाय त्याचप्रमाणे इथं सुद्धा आता मस्तपैकी चुरस ही वाढत चालली आहे. मित्रांचे ग्रुप, सोशल मीडियावरती फुटबॉलची चर्चा आहे आणि सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट दिसते की भारतामध्ये मगाशी मी म्हणल्याप्रमाणे एक जी क्रिकेटचं जे वेड आहे त्याच्यामध्ये थोडं आता फुटबॉलचं वेड सुद्धा ॲड होताना दिसतंय. फुटबॉल, हॉकी, कबड्डी आणि इतर खेळांना आता पाठिंबा आहे. फुटबॉल लीग सुद्धा आता पॉप्युलर व्हायला लागलेत आणि हीच आता खरी आपण म्हणूया की ग्रोथ आहे फुटबॉलला मिळते. आपण सुद्धा कदाचित या नाही तर पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या या वर्ल्ड कपला क्वालिफाय होऊ. आजकाल इक्वेडॉर सारखे देश सुद्धा बरेचसे, इक्वेडॉर आहे, फ्रान्स आहे, त्यानंतर जर्मनी आहे, आणखीन US आहे, बऱ्याचशा कंट्रीज, इंग्लंड आहे, स्पेन आहे, बऱ्याच कंट्रीज आहेत या फुटबॉलमध्ये सामील आहेत. याचप्रमाणे भारतही एक दिवशी फुटबॉलमध्ये सामील होईल अशी अपेक्षा करू. लेट्स होप. आता याचबरोबर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट या आठवड्यामध्ये म्हणलं तर गुंतवणूक ही नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून येणारी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणूया आणि ती इन्व्हेस्टमेंट होणं ही अत्यंत गरजेचं आहे भारताला
गरज आहे या अशा गुंतवणुकींची, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्सची, जेणेकरून रोजगार वाढेल, रोजगार निर्मिती होईल, टेक्नॉलॉजी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं स्वसंरक्षणामध्ये आत्मनिर्भर, तसं या टेक्नॉलॉजीमुळं काही अंशी भारत हळूहळू आपले प्रॉडक्ट्स बनवून आपल्या देशामध्ये विकणं हे सुरू करतो. आणि अशाच पद्धतीनं गुंतवणूक पुन्हा एकदा भारतामध्ये, जसं पूर्वी व्हायब्रंट गुजरात असायचं तसं यूपीमध्ये सुद्धा, यूपी ग्लोबल ग्रोथ डायलॉगमध्ये रिसेंटली झालेल्या 50,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे करार झालेले आहेत. याचा जवळपास नवीन उद्योग, नवीन कंपन्या, नवीन रोजगार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन तरुणांना येणाऱ्या संधी याच्यामध्ये उपलब्ध होईल, हाताला काम मिळेल. आणि त्याचप्रमाणे बरेचसे लोक जे आहेत हे या उद्योगधंद्यामधून पुन्हा एकदा तेवढे उद्योगधंदे 50,000 कोटीचा जर तो उद्योगधंदा येणार असेल तर त्यातून भारतामध्ये जवळपास खाली फिरणारी इकॉनॉमी बरीचशी मोठी असती. फक्त 50,000 लोकांना नाही तर खाली 2-2.5 लाख लोक याच्या खाली काम करतील आणि कितीतरी कुटुंब जी आहेत ही याच्यावरती अवलंबून राहतील आणि पुन्हा एकदा भारत याच्यामध्ये बनण्यामध्ये मदत होईल. भारत आणि अमेरिका यांचाही करार आता जवळ आलाय. परवा झालेल्या मोदींच्या आणि ट्रम्प आहेत त्यांच्या भेटीमध्ये काही गोष्टी झालेल्या होत्या. त्याच गोष्टींचं रिसेंटली त्यानंतर मार्को रुबियो सुद्धा येऊन गेले भारतामध्ये. तर आता भारत आणि अमेरिकेमधला व्यापार करार आता जवळ येतोय, त्याची डेट जवळ येते असं दिसतंय. आणि हे जर करार यशस्वी झाले तर निर्यात नक्की 100% वाढणार. आजच भारताची निर्यात जवळपास 1 ट्रिलियनच्या जवळ गेली आहे. जवळ म्हणूया आपण, नाही अजून, पण 1 ट्रिलियन जवळपास तो आकडा टच करायच्या प्रयत्नात भारत आहे. ती नक्की वाढून कुठंतरी 1.5 ते 2 ट्रिलियनपर्यंत जाईल. डॉलर्समध्ये म्हणतोय, रुपयामध्ये नाही, तिथंपर्यंत जाईल असं नक्की वाटतंय. आजकाल हे ट्रिलियन आकडे सुद्धा छोटे वाटायला लागलेत. कारण रिसेंटली तुम्ही जर पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये स्पेसएक्सचा जेव्हा IPO लॉन्च झाला त्याच्यामध्ये इलन मस्क जो आहे हा जगातला एक पहिला ट्रिलियनियर बनला. त्यामुळे हे आकडे एक माणूस सुद्धा ट्रिलियन डॉलर हे खेचू शकतो किंवा उभे करू शकतो असं दिसतंय. त्यामुळं हे आकडे भारतानं ती इकॉनॉमी किंवा ते टार्गेट समोर आहे भारताच्या आणि भारत नक्की त्याच्यामध्ये प्रयत्न करेल असं दिसतंय. आणि आजच्या तरुण पुन्हा एकदा जेव्हा भारताला अर्थव्यवस्थेला भारताच्या चालना मिळेल तेव्हा विद्यार्थी आणि जे नवीन येणारे तरुण आहेत ते AI, डेटा सायन्स, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी यासारख्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आणि त्याचबरोबर पुढं जाताना दिसतील असं ओव्हरऑल लक्षात येत आहे. रिसेंटली आणि एक प्रोजेक्ट समोर आला आहे. भारतानं एक साऊथला असलेला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, त्याच्या एनर्जीवरती फक्त येणाऱ्या हीटवरती हायड्रोजन बनवण्याचा सहप्रकल्प तयार केला आहे. अत्यंत वेगळी अशी गोष्ट आहे. हायड्रोजन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती उष्णता लागते आणि अणु प्रकल्पामध्ये न्यूक्लिअर प्रकल्पांमध्ये बऱ्याच वेळा ही जी ऊर्जा आहे ती पाण्यामध्ये सोडून देण्यात येते किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर थंड करण्यासाठी जड पाणी वगैरे अशा गोष्टींचा वापर करण्यात येतो. समुद्राचं पाणी नॉर्मली हे खारट असतं आणि अशा पद्धतीचं जे पाणी आहे हे जड पाण्याचा वापर करून आणि मग नंतर त्याला उष्णता बाहेर काढण्यासाठी वगैरे वापरलं जातं. तर अशा या उष्णतेचा वापर हायड्रोजन वेगळं करण्यासाठी केलेला आहे आणि सहप्रकल्प हा जगातला एक उभा झाला आहे. आता ही काही यातली बातमी होऊ शकत नाही, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर नक्की नवीन करार, नवीन कल्पना आणि नवीन उद्योगधंदे पुढे येतील असं दिसतंय. आता विज्ञान, तंत्रज्ञान आणि भविष्यामध्ये भारताची तयारी तुम्हाला मी एक मगाशी सहज बोलून गेलो बोलता की जो हायड्रोजन वेगळा केलाय, जसं इथेनॉल मिश्रित ते पेट्रोल आहे, पेट्रोल किंवा डिझेल या गोष्टी आता सुरू झाल्या आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती. तसंच हायड्रोजनवरती पण पुढे जाऊन गाड्या येतील आणि त्यासाठी जो लागणारा हायड्रोजन आहे हा कदाचित भारतामध्येच तयार होईल. त्याच्यासाठी आणखीन कुठं जावं लागणार नाही असं दिसतंय. टेक्नॉलॉजीमध्ये स्पर्धा तर आहेच. DRDO बऱ्याचशा गोष्टी तयार करतंय आणि टेस्टिंग करतंय. स्वदेशी क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा त्यांनी चाचणी घेतली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठामध्ये
बघा किती मजेशीर गोष्ट आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठामध्ये बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. असं ऐकत आहोत आपण की संस्कृत भाषा ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मोठ्या प्रमाणावरती एक इफिशियंट करण्यामध्ये मोठा सहभाग घेईल असं काही ठिकाणी म्हणलं जात आहे. म्हणून आत्ताच याची सुरुवात झाली आहे. संस्कृत विद्यापीठामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी बीटेक हा कोर्स हा आता सुरू करणार आहे याची घोषणा झाली आहे. कदाचित पुढे जाऊन संस्कृतमध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार होईल. आज ज्या लँग्वेजेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिल्ड करण्यासाठी आहेत त्याची जागा आज नाही तर पुढं कुठेतरी जाऊन संस्कृत घेईल का बघूया. इंटरेस्टिंग असा टॉपिक असणार आहे, इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत. पाहू काय होतंय. तसंही संस्कृतला खूप वर्षाची हिस्ट्री आहे. संस्कृत तुम्ही म्हणलं तर ग्रामॅटिकली आणि जर ऑलरेडी इफिशियंट अशी लँग्वेज आहे की जी डायरेक्टली आता वापरण्यात आली आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, तर कदाचित आत्ताच्या ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावरती संस्कृत इन्क्लूड केलं जाईल. आणि संस्कृत जर इन्क्लूड झालं त्याच्यामध्ये तर नक्की संस्कृतबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणावरती फोपावेल. भारताची ही नवीन ओळख आहे. नवीन आधुनिक तंत्रज्ञान आहेत, परंपरा आहेत, या सगळ्यांची जोड घेऊन भारत पुढे जाईल आणि 2047 पर्यंत विकसित भारत हे फक्त स्वप्न राहणार नाही तर सत्यामध्ये उतरेल असं लक्षात येते. चला तर आता ओव्हरऑल काय झालंय या भारतामध्ये किंवा जगामध्ये आपण पाहिलं, थोडासा आढावा म्हणला तर भारताचा जागतिक सन्मान वाढलाय. स्वदेशी संरक्षण क्षमता ही मजबूत झाली आहे. खेळांमध्ये उत्साह वाढलेला आहे. गुंतवणुकीच्या नवीन नवीन संधीच आता येत आहेत, भारतामध्ये निर्माण होत आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये भारतानं एक पाऊल पुन्हा एकदा पुढं टाकलंय. आणि अनेकदा आपण तुम्हाला नेहमी मी म्हणतो की अनेकदा आपण नकारात्मक अशा बातम्यांमध्ये अडकून पडतो. डोळे झाकायचे, कान बंद करून टाकायचे आणि त्याच पद्धतीनं भारताने केले. डोळे झाकलेत, कान बंद केलेत आणि भारताने सकारात्मक अशा इंटरनेटला प्रतिसाद फार छान दिला आहे. आणि हा जो चांगला असा जो प्रतिसाद आहे तो पाहून पुन्हा एकदा जे सत्यात होणारं जे आपण म्हणतोय की विकसित भारत 2047 हे स्वप्न सत्यामध्ये उतरेल असं दिसतंय. चला तर आता संडे स्पेशलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींचा आढावा घेतला. पाहूया पुढच्या आठवड्यामध्ये काय काय होतंय. पण बिफोर दॅट पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये काही गोष्टी घडल्या आहेत, काही नकारात्मक आहेत गोष्टी, पण त्यांच्यावरती या अशा गोष्टी ज्या आहेत त्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या झालेल्या तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमुळं. त्यामुळं आणखीन काही फक्त भारतच नाही तर जगही पुढं जाईल असं दिसतंय. पाहू तर काय होतंय. भेटूया आपण पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.